बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसमध्ये भीषण दुर्घटना घडली। पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागली असं कळून काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून थेट उड्या मारल्या, मात्र या प्रवाशांना समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं चिरडलं। जळगाववरून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसनं परधाडे रेल्वे स्थानकादरम्यान अचानक ब्रेक मारला। ब्रेक मारल्यानंतर आगीच्या काही ठिणग्या उडाल्या, यामुळे प्रवाशांमध्ये आग लागल्याची अफवा उडाली आणि याच गोंधळात अनेक प्रवाशांनी चालत्या एक्सप्रेसमधून थेट उड्या मारल्या। आगीच्या भीतीने प्रवाशांची पुष्पक एक्सप्रेसमधून थेट त्यांनी उड्या मारल्या, मात्र समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं प्रवाशांना चिरडलं। याच एक्सप्रेसच्या धडकेत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। जळगावातील रेल्वे अपघातानंतर राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख, गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना 50,000 तर अपंगत्व आलेल्या प्रवाशांना 2,50,000ची मदत केली जाणार आहे। तसंच सगळ्या जखमी प्रवाशांवर सरकार मोफत उपचार करणार आहे। जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानंतर अनेक रुग्णवाहिका दुर्घटनास्थळी पोहोचल्या। जळगावच्या 3 रुग्णालयातून परधाडे रेल्वे स्थानकाजवळ रुग्णवाहिका पोहोचल्या। जळगावच्या रेल्वे अपघातात जे प्रवासी जखमी झाले त्यांना जळगावच्या रुग्णालयात हलवण्यात आले आणि पाचोरा जळगावातील रुग्णालय जखमी प्रवाशांवर उपचार सुरू करण्यात आले। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी असलेला वाल्मिक कराड शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेला होता का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। या संदर्भात पुष्टी करणारं सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेलं आहे। 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून 3 आलिशान कारमधून आरोपी कराड हा पुण्याला गेल्याची माहिती समोर येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। मकोका आणि हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे, त्यामुळे आज खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला जामीन मिळणार का याकडे लक्ष आहे। वाल्मिक कराडची मध्यरात्री प्रकृती बिघडली। कराडला पोटदुखीचा त्रास होत असल्यानं बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। वाल्मिक कराडवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। बीड जिल्हा विशेष न्यायालयानं कराडला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलं। मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असल्यानं वाल्मिक कराडला पुढचे 6 महिने जेलमध्येच राहावं लागणार आहे। यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं शिंदे सेनेला भरभरून प्रेम दिलं। जनतेच्या समर्थनाबद्दल नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या राज्यात आभार यात्रा सुरू करणार आहेत। पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे काम करा असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा सैनिकांना दिले। ठाण्यामध्ये युवा सेनेचं अधिवेशन पार पडलं। यावेळी एकनाथ शिंदेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याचे आदेश दिले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी पालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार आहेत। स्वाईन फ्लू आणि कोरोना पाठोपाठ आता गुइलेन बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ आजाराचा पुण्यामध्ये शिरकाव झालाय। या आजाराची रुग्णसंख्या 59 वर पोहोचलेली आहे। यामध्ये 38 पुरुष आणि 21 महिला आहेत। यापैकी 12 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत। जपानमध्ये तयार होणाऱ्या शिंकानसेन बुलेट ट्रेनला भारतात येण्यास उशीर होत असल्यानं बुलेट ट्रेनसाठीच्या मुंबई अहमदाबाद मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। रेल्वे मंत्रालयानं अलीकडेच युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टम लेव्हल 2 सिग्नलिंग सिस्टमसाठी निविदा मागवली आहे आणि ही यंत्रणा वंदे भारत गाड्यांसाठी अनुकूल आहे। राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या भाडेवाढीबाबत आज निर्णय होणार आहे। राज्य परिवहन प्राधिकरणाच्या असलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय होणार आहे। एसटी महामंडळानं 2 ते 3 कोटी रुपयांचा दैनंदिन तोटा कमी करण्यासाठी स्वयंचलित भाडे सुधारणा सूत्राअंतर्गत भाडेवाढीची मागणी केली होती। मुंबईत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर निर्बंध घालून फक्त सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांनाच परवानगी देण्याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची समिती राज्य सरकारनं स्थापन केली आहे। ही समिती 3 महिन्यात सरकारला अहवाल सादर करेल। सांगलीच्या खानापूरमध्ये चेन स्नॅचिंग तसंच मारहाण करून नागरिकांना लुटणाऱ्या 3घांना जेरबंद करण्यात आले। आरोपींचे 3 गुन्हे उघड झाले असून सोन्याच्या दागिन्यांसह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला।
जतचे माजी आमदार विलासराव जगताप आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांची भाजप पक्षातून हकालपट्टी केल्याचं जाहीर केलं। यावरून तमनगौडा रवी पाटील यांनी प्रश्न उपस्थित करत भाजपला खडेबोल सुनावले। जत तालुक्यामध्ये भाजप पक्ष वाढवण्याचा हा बहुमान आहे का, असा सवाल तमनगौडा रवी पाटील यांनी केलाय। मिरज पंढरपूर मार्गावर पिण्याच्या पाण्याच्या बॉक्सच्या आडून गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली आहे। दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दारूचे बॉक्स आणि ट्रक असा एकूण 68 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। बाजारात कापसाचे दर वाढतील या आशेवर अर्धा अधिक कापूस शेतकऱ्यांच्या शेतात घरातच पडू नये। सध्या आहे त्यापेक्षा कापसाचे आणखी कमी भाव होणार नाहीत असा सीसीआयला अंदाज आहे। भाव वाढल्यास मात्र शासकीय कापूस खरेदीतून सीसीआय आउट होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर ईव्हीएम विरोधात दिल्लीमध्ये एल्गार पुकारणार आहेत। 25 जानेवारीपासून म्हणजेच निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनी जंतर मंतरवर सरकारविरोधात निषेध आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे। नाशिक जिल्ह्यात 1 लाख क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 23,000 क्विंटलची आवक झाली। लाल कांद्याला कमीत कमी 1300 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। नांदेडमधील आनंदनगर भागात एका 17 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे। तोंडावर रुमाल बांधून आलेल्या तिघांनी तरुणावर वार केले। पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे। तर सकाळपासूनच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहिल्यानंतर यापुढच्या महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही आता पाहणार आहात माझ्या सहकारी श्वेता यांच्यासह।